सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे हरितरत्न यांचे द पर्पज ऑफ लाईफ हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक निवडण्यामागे एक खास कारण आहे. म्हणजे याचा लेखक कुणी साधू किंवा संन्यासी नाही, तर एक यशस्वी उद्योजक आहे. हो. त्यामुळे मनात प्रश्न येतो की एका यशस्वी उद्योजकाला जीवनाचा उद्देशावर पुस्तक लिहिण्याची गरज का पडली? बरोबर. आणि त्यांचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसं आहे की नाही? अगदी. तर आजच्या चर्चेत आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे या पुस्तकाचा सारांश आणि काही परीक्षण आहेत, ज्यातून आपण यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करू. चला तर मग. सुरुवातीलाच या पुस्तकाच्या रचनेबद्दल बोलूया का, जी मला खूपच वेगळी वाटली. हो, नक्कीच. ही कुठली पारंपरिक गोष्ट किंवा तात्विक विवेचन नाही, तर थेट प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहे. पुस्तकात एकूण 30 प्रकरणं आहेत, म्हणजे 30 प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं. हो, आणि मला वाटतं हीच गोष्ट या पुस्तकाला खूप खास बनवते. कशी काय? म्हणजे ही प्रश्नोत्तरांची शैली वाचकाला फक्त माहिती देत नाही, तर त्याला एका संवादात सामील करून घेते. अच्छा. प्रत्येक प्रकरण वाचताना असं वाटतं की आपण लेखकाशी थेट बोलत आहोत. त्यामुळे जीवनाचा उद्देश सारखा गहन विषय सुद्धा खूप सोपा आणि जवळचा वाटू लागतो. बरोबर. आणि यातले प्रश्नही असे आहेत जे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडले असतील, नाही का? अगदी. जसं की जागृत होणे म्हणजे काय? आपलं नशीब आधीच लिहिलेलं आहे का? आपण स्वतःला नव्याने कसं घडवू शकतो? आणि मला सगळ्यात आवडलेला प्रश्न, पालक असण्याचा अर्थ काय? हो. ही मांडणी विषयाच्या थेट मुळाशी हात घालते. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. पण एक प्रश्न मनात येतो हं. की या प्रश्नोत्तर स्वरूपामुळे विषय थोडा वरवरचा किंवा सोपा वाटण्याचा धोका नाही का? जणू काही आयुष्याच्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं एका FAQ पेजवर दिली आहेत. हा खूप चांगला मुद्दा आहे. आणि वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण लेखकाने इथे खूप हुशारीने काम केलंय. म्हणजे हे प्रश्न सुटे नाहीत. प्रत्येक प्रश्न पुढच्या प्रश्नाची पायाभरणी करतो. ते एका पायरीसारखे आहेत जे वाचकाला हळूहळू एका मोठ्या आणि खोल विचारप्रणालीकडे घेऊन जातात. ओके. त्यामुळे जी सुरुवात सोप्या प्रश्नांनी होते ती शेवटी एका समग्र जीवनविषयक तत्वज्ञानावर येऊन थांबते. अच्छा. म्हणजे ही प्रश्नोत्तरं म्हणजे एका मोठ्या चित्राचे छोटे छोटे तुकडे आहेत. अगदी. मग ते मोठं चित्र काय आहे? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून लेखक आपल्याला कुठे घेऊन जातात? त्यांचा मूळ विचार काय आहे? ते आपल्याला एकाच मध्यवर्ती संकल्पनेकडे घेऊन जातात, आणि ती म्हणजे एकत्व किंवा वननेस. एकत्व. हो. लेखकाच्या मते जीवनाचा खरा उद्देश शोधायचा असेल तर आधी ही एकत्वाची भावना समजून घ्यावी लागेल. एकत्व हा शब्द ऐकायला खूप मोठा आणि आध्यात्मिक वाटतो. आहेच. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे सगळं जग आणि आपण एक आहोत असं वाटणं हे रोजच्या जीवनात कसं लागू होतं? हे खूपच अमूर्त नाही का? आहे. पण लेखकाने ते खूप सुंदर उदाहरणातून स्पष्ट केलं आहे. जसं की समुद्रात उसळणारी एक लाट. विचार करा. ती लाट स्वतःला समुद्रापासून वेगळं समजत असते. तिची स्वतःची उंची, वेग, अस्तित्व तिला जाणवतं. पण खरं तर ती समुद्राचाच एक भाग आहे की नाही? हो, बरोबर. तिचा समुद्राशिवाय वेगळं अस्तित्व नाही. एकत्व म्हणजे त्या लाटेने स्वतःला लाट म्हणून नाही, तर समुद्र म्हणून ओळखायला सुरुवात करणे. वाह! हे उदाहरण खरंच खूप प्रभावी आहे. है ना? म्हणजे जेव्हा आपण स्वतःला या विश्वाचा एक अविभाज्य भाग समजायला लागतो, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा ताण नाहीसा होतो. अगदी. जसं की ऑफिसमधला एखादा वाद किंवा रहदारीत अडकणं, या गोष्टी त्या अथांग समुद्रातल्या एका छोट्याशा तरंगासारख्या वाटू लागतात. अगदी बरोबर. जेव्हा ही जाणीव येते की आपण सर्व एकाच ऊर्जेचे भाग आहोत, तेव्हा अहंकार कमी होतो. मग दुसऱ्याबद्दलचा मत्सर, राग या भावना क्षुल्लक वाटू लागतात. कारण दुसऱ्याच्या यशात किंवा आनंदातही आपल्याला आपलाच एक भाग दिसू लागतो. एक्झॅक्टली. आणि लेखकांच्या मते हीच खऱ्या आनंदाची आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे. ठीक आहे. एकत्वाची कल्पना तर खूपच आकर्षक आहे, पण साधारणपणे जेव्हा आपण अध्यात्माबद्दल बोलतो
तेव्हा अलिप्तता किंवा डिटॅचमेंट हा शब्द येतोच. हो, येतोच. आणि अनेकदा त्याचा अर्थ घेतला जातो की जगापासून, नात्यांपासून दूर जाणं. याबद्दल पुस्तकात काय म्हटलंय? इथेच लेखक पारंपरिक विचारांपेक्षा एक वेगळा आणि अधिक व्यावहारिक दृष्टिकोन मांडतात. अच्छा. त्यांच्या मते अलिप्ततेचा अर्थ जगाचा किंवा नात्यांचा त्याग करणे नाही. ते म्हणतात की तुम्ही जगात राहा, सर्व नाती जपा, जबाबदाऱ्या पार पाडा. मग अलिप्तता कुठे आली? पण त्या कृतींच्या परिणामांशी स्वतःला भावनिकदृष्ट्या जखडून घेऊ नका. हे ऐकायला तर खूप छान वाटतं, पण हे खरं शक्य आहे का? म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सुखदुःखाने फरक न पडणं हे तर निष्ठुरपणा वाटू शकतं. यात आणि भावनाशून्य होण्यात काय फरक आहे? उत्तम प्रश्न आहे. आणि लेखक इथेच अलिप्तता आणि उदासीनता यातला फरक स्पष्ट करतात. ओके. त्यांचा मुद्दा भावनाशून्य होण्याचा नाही, तर भावनांच्या आहारी न जाण्याचा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता, त्याची काळजी घेता. हो. पण त्याच्या प्रत्येक परीक्षेतल्या मार्कांवर तुमचं मानसिक संतुलन अवलंबून नाही. अच्छा. तुम्ही त्याला मदत करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व करता, पण निकालाची चिंता स्वतःच्या अस्तित्वाशी जोडून घेत नाही. कृती करा, पण फळाची चिंता स्वतःच्या सुखदुःखाचा आधार बनवू नका. हा तो विचार आहे. आता हे अधिक स्पष्ट झालं. आणि मला वाटतं हा विचार थेट लेखकाच्या व्यावसायिक पार्श्वभूमीशी जोडलेला आहे. बरोबर. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना हे नक्कीच माहीत असणार की आपण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, निकालावर नाही. अगदी. जसं एखादा सीईओ आपल्या टीमला सर्वोत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो, पण प्रत्येक त्रिमाहीच्या निकालाने खचून जात नाही किंवा हुरळूनही जात नाही. अगदी अचूक मुद्दा. आणि इथेच या पुस्तकाचं सिक्रेट सॉस दडलं आहे. म्हणजे पारंपरिक अध्यात्म आपल्याला जगापासून दूर जायला सांगतं. पण एक उद्योजक म्हणून लेखकाला माहीत आहे की आपल्याला याच जगात राहून निर्णय घ्यायचे आहेत, टीम सांभाळायची आहे, डेडलाईन्स पूर्ण करायचे आहेत. हो. त्यामुळे त्यांची अलिप्ततेची व्याख्या ही रिझल्ट्सची चिंता न करता कामावर फोकस करणे यासारखी आहे, जे थेट भगवद्गीतेतील कर्मयोगाचं एक प्रॅक्टिकल कॉर्पोरेट व्हर्जन वाटतं. खरंच. चला तर मग लेखकाबद्दलच अधिक बोलूया. हरितरत्न हे केवळ एक लेखक नाहीत. त्यांचा जन्म बिहारच्या सीतामढी येथे झाला. त्यांनी सल्लागार सेवा, चित्रपट निर्मिती अशा अनेक क्षेत्रात काम केलं आहे. हा प्रवास त्यांच्या लेखनात कसा उतरलाय असं वाटतं? त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब पुस्तकात स्पष्ट दिसतं. अच्छा. एकीकडे एकत्वासारखी गहन आध्यात्मिक संकल्पना आहे, तर दुसरीकडे ती समजावून सांगण्यासाठी दिलेली उदाहरणं ही अगदी आजच्या काळातली आहेत. हो, हे खरंय. चक बनवतो. ते हवेतल्या गप्पा मारत नाहीत, तर जमिनीवर राहून आकाशाकडे कसं पाहायचं हे सांगतात. आणि मला वाटतं याच कारणामुळे ते आपल्या कल्पना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महेंद्रसिंग धोनीपासून ते अल्बर्ट आइन्स्टाईनपर्यंतची उदाहरणं वापरतात. हो. या मोठ्या तात्विक गप्पा ते अगदी सोप्या करून सांगतात. ही पद्धत कशी काम करते? ही एक खूप प्रभावी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही धोनीच्या शांत स्वभावाबद्दल म्हणजे कॅप्टन कूलबद्दल बोलता, तेव्हा तुम्ही नकळतपणे अलिप्ततेचं एक उत्तम उदाहरण देत असता. बरोबर. दबावाच्या क्षणीही निकालाची चिंता न करता फक्त पुढच्या बॉलवर लक्ष केंद्रित करणं हे अलिप्ततेचंच रूप आहे, नाही का? हो, अगदी. त्याचप्रमाणे आइन्स्टाईन जेव्हा म्हणतात की ते विश्वाच्या रहस्यांबद्दल विचार करतात, तेव्हा ते एकत्वाच्या भावनेलाच स्पर्श करत असतात. म्हणजे ही उदाहरणं केवळ गोष्टी रंजक बनवण्यासाठी नाहीत, तर ती एक पूल म्हणून काम करतात. अगदी. ती प्राचीन ज्ञान आणि आपलं आजचं समकालीन जीवन यांच्यातील दरी कमी करतात. बरोबर. यामुळे आध्यात्मिकता ही काहीतरी गूढ, दूरची गोष्ट न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू शकते. हो. आणि वाचकाला वाटतं की हे तत्वज्ञान माझ्यासाठी आहे, मी ते जगू शकते. ते केवळ हिमालयात बसलेल्या योगींसाठी नाही. हीच या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे परत येऊया. एका यशस्वी उद्योजकाने लिहिलेल्या या पुस्तकातून आपल्याला काय मिळतं? या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्याचा अर्थ असा आहे की द पर्पज ऑफ लाईफ हे जीवनाच्या उद्देशाकडे पाहण्याचा एक नवा, आधुनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन देतं. त्याची प्रश्नोत्तर शैली, अलिप्ततेची नवी व्याख्या आणि गहन विचारांना सोप्या उदाहरणांमधून मांडण्याची पद्धत याला खास बनवते. आणि पुस्तकाचा सार काय आहे? पुस्तकाचा सार हा आहे की खरी पूर्तता किंवा समाधान बाह्य यशात नाही, म्हणजे पैसा, प्रसिद्धी किंवा पदात नाही, तर आपली मूल्य आणि आपली कृती यांच्यात सुसंवाद साधण्यात आहे. आणि ते एकत्वाच्या भावनेतून येतं. अगदी.
आणि मला वाटतं पुस्तकाचं खरं आवाहन हे आहे की प्रस्थापित विचारांपासून मुक्त होऊन स्वतःचा मार्ग तयार करा. हो. हे केवळ एक मार्गदर्शक पुस्तक नाही, तर ते आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याचे नियम तपासून पाहण्यासाठी प्रोत्साहित करतं. हो. आणि याच संदर्भात मला एक शेवटचा विचार मांडायला आवडेल. नक्की. पुस्तकात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला नियम कधी मोडण्याची गरज असते? इंटरेस्टिंग. लेखकाचा स्वतःचा उद्योजक ते आध्यात्मिक लेखक हा प्रवास पाहता हे पुस्तक वाचकाला विचार करायला भाग पाडतं काय? की आपल्या आयुष्यातील कोणते नियम, मग ते करिअरबद्दल असोत, नातेसंबंधांबद्दल असोत किंवा आपल्या वैयक्तिक विश्वासांबद्दल असोत, त्यांचा पुनर्विचार करणे किंवा ते मोडणे आपल्या खऱ्या आणि अधिक प्रामाणिक उद्देशाच्या शोधात आवश्यक असू शकतं का? वाव. हा प्रश्न हे पुस्तक आपल्यासाठी मागे सोडून जातं. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचं सहकार्य लाभले आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. हो. इथे आपण कोणतेही पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. खूपच छान उपक्रम आहे. आपल्याला आमचा प्रयत्न आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हो, नक्कीच. हे पुस्तक खरेदी करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते नक्की विकत घेऊन वाचा. नक्कीच वाचण्यासारखं पुस्तक आहे. आणि हो, तुमचे भारतीय लेखकाचे आवडते पुस्तक कोणते आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.